ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। नमस्कार। आज भगवान श्रीरामकृष्णांच्या एक अन्यतम पार्षद किंवा ज्यांना आपण त्यागी शिष्य म्हणतो त्यांचा आज शुभ आविर्भाव दिवस म्हणजेच स्वामी रामकृष्णानंदजी महाराज यांचा शुभ आविर्भाव दिवस आज आपण साजरा करत आहोत। त्यांच्या व्यक्तिमत्वातील काही महत्त्वपूर्ण मुद्दे जे की आपल्या आध्यात्मिक जीवनाकरता फार उपयोगी ठरतील अशा मुद्द्यांवर थोडं काही चिंतन करण्याचा प्रयत्न करूया। आपण एक म्हण सतत ऐकत असतो की व्यक्ती तितक्या प्रकृती, आणि हाच नियम सर्वांवरती सुद्धा लागू पडतो। भगवान श्रीरामकृष्णांच्या संपर्कात आलेले सगळे त्यांचे त्यागी शिष्य किंवा त्यांचे गृहस्थ भक्त सुद्धा प्रत्येकाचं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व, आणि ते सर्व व्यक्तिमत्वांचं अध्ययन आपण सर्वांनी बऱ्यापैकी केलेलं आहे। प्रत्येक व्यक्तिमत्वामध्ये आपण जर बघतो तर त्यांच्या काहीतरी एक वैशिष्ट्यामुळे त्यांनी भगवान श्रीरामकृष्णांची पूजा अर्चा केली। आता पूजा अर्चा म्हणजे बिलकुल फूल चंदन हार वगैरे वाहून नव्हे। उदाहरणार्थ जर घेऊ तर अखंडानंदजी महाराजांनी आपल्या परिवर्तित जीवनामध्ये सेवा, मानव सेवा हे उचलून धरलं होतं। त्यानंतर बघितलं तर प्रेमानंदजी महाराज भक्त सेवा करता सुप्रसिद्ध होते। बेलूर मठात जे कोणी यायचं त्यांची खूप सेवा करायचे। तुर्यानंदजी महाराज अध्ययन अध्यापनकडे त्यांचा खूप कल होता। अभेदानंदजी महाराज अध्ययन अध्यापनकडे त्यांचा खूप कल होता, आणि दोघंही पश्चिममध्ये गेले होते परिवर्ती काळी, हे आपल्याला ठाऊकच आहे। तसंच गृहस्थ भक्तांमध्ये बघितलं तर मास्तर महाशय ठाकूरांचे वचनांचं संकलन करून त्यांनी संपूर्ण जगाला एक अनमोल अशी भेट दिलेली आहे ठाकूरांच्या कृपेमुळेच। म्हणण्याचा अर्थ काय की प्रत्येकाने आपल्या आपल्या प्रकृती अनुयायी, आपल्या आपल्या स्वभावाच्या अनुयायी ठाकूरांनी त्यांच्याकडनं सेवा ग्रहण केली। तसंच जर रामकृष्णानंदजी महाराजांच्या संदर्भात बोलायचं तर ठाकूरांची व्यक्तिगत सेवा, भगवान श्रीरामकृष्णांची व्यक्तिगत सेवा याच्यामध्ये त्यांची फार रुची होती। त्यांचे संस्कार तसे होते। शशी महाराज आपण ज्यांना म्हणतो त्यांचं पूर्वाश्रमीचं नाव शशी भूषण चक्रवर्ती, 13 जुलै 1863 रोजी मायल इच्छापूर, हुगली जिल्हा म्हणजे कलकत्त्याच्या जवळच आहे, तिथे त्यांचा जन्म झाला। आपल्यापैकी जे लोक जयरामवाटी कामारपुकारला गेले असतील तर परत येताना आपण त्या स्थानी भेट देत असतो अनेक जण। वडिलांचं नाव ईश्वरचंद्र चक्रवर्ती, आणि हे फार मोठे एक तंत्र साधक आणि शास्त्र पारंगत होते। तंत्र हे भारताच्या इतर भागात आपल्याला ऐकायला मिळत नाही, पण पश्चिम बंगालमध्ये तंत्र साधना ही अजूनही प्रचलित आहे। अर्थातच तसे निष्णात लोक आहेत की नाही माहीत नाही, पण हे आधी खूप तिथे सुप्रसिद्ध होतं। आणि ते म्हणजे शशी महाराजांचे वडील पाईकपाडा नावाचं एक छोटंसं राज्य, तिथले ते राजपंडित सुद्धा होते। लहानपणापासूनच हे सगळे संस्कार शशी महाराजांवरती पडले। मायल इच्छापूर एकदम खेडं, अजूनही ते खेडच आहे, तिथे त्यांचं प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर शशी महाराज पुढचं शिक्षण घेण्याकरता कलकत्त्याला येतात, आणि आपले चुलत भाऊ म्हणजे शरदचंद्र चक्रवर्ती
म्हणजेच आपले शारदानंदजी महाराज. शारदानंदजी महाराज आणि शशी महाराज म्हणजेच रामकृष्णांजी हे दोघे सख्खे चुलत भाऊ. त्यांच्या घरी ते राहतात. दोघांमध्ये आध्यात्मिक स्पृहा इतकी जबरदस्त आहे की ते स्वतःच शास्त्र अध्ययन करतात. केशवचंद्र सेनच्या ब्रह्मसमाजामध्ये त्यांचं येणं जाणं असतं. जरी त्यांची ज्याला म्हणतो की मेंबरशिप नव्हती जशी स्वामीजींची होती, पण त्यांचं तिथे येणं जाणं होतं. आणि द इंडियन मिररमध्ये केशवचंद्र सेन जे काही ठाकूरांबद्दल लिहायचे हे वाचून हे दोघे भाऊ ऑक्टोबर 1883 या साली दोघे ठाकूरांना भेटायला जातात. आणि पहिल्या भेटीमध्येच ठाकूरांना लक्षात येतं की हे दोघेही माझ्या अंतरंग शिष्यांपैकी आहेत. आणि एवढंच नव्हे तर परिवर्ती काळामध्ये भगवान श्रीरामकृष्ण सांगतात की शरद आणि शशी यांची निवड मी ख्रिस्तांच्या दलातून केलेली आहे. पहा, हे फार मोठं वाक्य आहे बरं. यांची निवड मी ख्रिस्तांच्या दलातून केलेली आहे. आणि आपल्याला ते लक्षात येतं की जेव्हा अजून श्रीरामकृष्णांची भेट झालेली नसून सुद्धा या दोघांना बायबलप्रती खूप प्रीती होती. त्याचंच त्यांनी सखोल अध्ययन केलं होतं. आपल्याला वाटतं की कदाचित पश्चिमच्या प्रभावामुळे किंवा पश्चिम शिक्षणाच्या प्रभावामुळे त्यांनी ते वाचलं का. दोन कारणं आहेत. एक तर त्यांची आध्यात्मिक स्पृहा इतकी होती की आपले सगळे शास्त्र वाचल्यानंतर सुद्धा त्यांना त्यांची ती तहान भागत नव्हती. आणि म्हणूनच त्यांनी बायबलचं अध्ययन सुद्धा केलं होतं. आणि त्याच्याकडे त्यांचा एक फार नैसर्गिक ओढा होता बायबलकडे. का? कारण की ठाकूरांनी या दोघांची निवड ख्रिस्तांच्या दलातून केलेली होती. असो, मग श्रीरामकृष्णांच्या भेटीनंतर दोघांचं श्रीरामकृष्णांप्रती खूप प्रेम वृद्धिंगत होतं हे वेगाने सांगायलाच नको. भगवान श्रीरामकृष्ण आपल्या अंतरंग शिष्यांची पारख वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करत असत. एकदा त्यांनी शशी महाराज त्यांच्या भेटीला आले असता जसेच ते प्रणाम करायला वाकले शशी महाराज, ठाकूरांनी आपले पाय आवळून घेतले. साधारणपणे जे अपरिपक्व अहंकारी लोक असतात असं केल्याने त्यांना किती अपमान बोध होईल कल्पना करा जरा. पण शशी महाराज त्यांना मुळीच संकोच झाला नाही. त्यांनी अजून ठाकूरांच्या जवळ जाऊन त्यांच्या पायाला म्हणजे स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. आणि यावरती ठाकूर प्रसन्नच झाले. आणि ठाकूर म्हणजे तो खेळ काही सेकंद चालला, ठाकूरांना अजून पाय आवळले. पण त्यांनी बघितलं की याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अपमान बोध याला होत नाहीये. तर ठाकूरांनी लागलीच म्हटलं की अरे तुझी भक्ती वृद्धिंगत व्हावी याकरता मी तसं करत होतो. बंधू भगिनींनो, घटना फार जरी लहान ॲपरंटली वाटत असेल पण यातून एक फार मोठा संदेश आपल्या सर्वांना घ्यायचा आहे की ईश्वर आपल्या जीवनामध्ये वेगळ्या प्रकारच्या परिस्थितीमध्ये आपल्याला का टाकत असतो. ते जस्ट त्यांच्याप्रती आपली भक्ती वाढो हेच त्यांचं परम उद्दिष्ट असतं. अजून एक घटना त्यांच्या प्राथमिक काळातलीच आहे बिलकुल ठाकूरांच्या भेटीतली, की त्यावेळेस आता शशी महाराज त्यांची आध्यात्मिक स्पृहा खूप तीव्र होती. आणि त्यावेळेस एक चल होता तिकडे कलकत्त्याला की पर्शियन भाषा शिकायची. का? कारण की सुफी भाषेमधून अनेक कविता सुंदर सुंदर जे आध्यात्मिक भावांचं वर्णन करणारी ते वाचायची. हे एक चल होता जे लोक आध्यात्मिक साधक होते त्यांच्यामध्ये. आणि ही भाषा शिकण्याकरता त्यांनी बऱ्याच पुस्तकं विकत घेतल्या. आणि दक्षिणेश्वरी जाऊन जेव्हा ठाकूरांच्या सेवेपासून ते थोडेसे विरत होत तेव्हा त्या पुस्तकं त्यांचा अध्ययन करायचा. असं त्यांचा तो एक रुटीन होता, एक त्यांचा नित्यक्रम होता. एकदा असं झालं की ठाकूरांना काही आवश्यकता भासली आणि त्यांनी आवाज दिला. एकदा, दोनदा, तीनदा काही उत्तर नाही. शशी महाराज इतके गर्क झाले होते त्या पुस्तकामध्ये
आणि तिसऱ्या हाकेमध्ये त्यांच्या लक्षात आलं की ठाकूर बोलवत आहेत, लगबगीने आले. तर भगवान श्रीरामकृष्णांनी कान उघडणी केली आणि एक संदेश त्यांनी फार मोठा तिथे अ, दिलेला आहे बंधू भगिनींनो. घटना पुन्हा सांगतोय, फार छोटी आहे. पण याला म्हणतात फिनॉमिनॉलॉजिकल स्टडी. आपण शशी महाराजांच्या जे एक लेवल ऑफ कॉन्शियसनेस आहे की त्यांच्या मनात तेव्हा काय घडत असेल आणि ठाकूर कोणत्या एका स्तरावरनं हे शिकवण देत आहेत, ते लागलीच म्हणतात की अरे, तू जर आपल्या कर्तव्यापासून च्युत होशील तर तुझी जी काही थोडीफार भक्ती आहे तिचा ऱ्हास होईल. त्या शब्दांमध्ये असं काय आहे? इतकं तू तिथे गर्क का झाला होता? पहा, हे जे वाक्य जे भगवान श्रीरामकृष्णांच्या मुखातून निघालेले आहेत की तू जर आपल्या कर्तव्यापासून च्युत होशील तर तुझी जी थोडीफार भक्ती त्याचा ऱ्हास होईल. बंधू भगिनींनो, पहा, आपण सर्वजण या संसारामध्ये आहोत आणि आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे. शास्त्र सांगतं की संन्याशीची तसे काही कर्तव्य नसतात, पण ठाकूरांनी स्वामीजींनी कर्तव्य दिलेले आहेत. सगळ्यांना, आपल्यापैकी सगळ्यांना कर्तव्य दिलेले आहेत. शास्त्र म्हणतात निस्तेरे गुण्ये पथे विचरिता को विधी को निषेध संन्यासन करता. तरी सुद्धा त्याच्या पलीकडे जाऊन ठाकूरांनी आणि स्वामीजींनी आपल्या म्हणजे आम्हा सर्वांना काही कर्तव्य दिलेले आहेत आणि ते काय स्पष्ट उक्ती देतात. आणि याच्यावरती आपण खूप चिंतन केलं पाहिजे, कारण की आपल्यापैकी कोणी आई आहे, पत्नी आहे, पती आहे, पिता आहे, आपण समाजात राहतो, राष्ट्रात राहतो. आपले प्रत्येकाचे काही काही कर्तव्य आहेत. 100% कर्तव्य आपण पालन करू शकत नाही, हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे आणि मान्य सुद्धा आहे. आणि म्हणून भगवान श्रीरामकृष्ण म्हणजे दक्षिणेश्वरी आल्यानंतर शशी महाराजांना कान उघडणी करता स्पष्ट म्हणतात की अरे, तू जर तुझी हे कर्तव्यापासून जर च्युत होशील तर तुझी जी काही थोडीफार भक्ती आहे तिचा ऱ्हास होईल, लक्षात ठेव. तर ह्या जी इतकी म्हणजे बिलकुल अशीच्या अशी घटना बंधू भगिनींनो तुम्हाला लक्षात असेल, हाजरा महाशय आणि त्यांचे बंधू या दोघांची सुद्धा कान उघडणी ठाकूरांनी जबरदस्त केली आहे. त्यातल्या त्यात हाजराप्रती ठाकूरांचं प्रेम होतं, पण त्याच्या भावाला तर बिलकुल त्या दिवशीच ठाकूरांनी त्याची हकालपट्टी केली. त्या दिवशीच, ज्या दिवशी तो हाजराचा भाऊ आला आणि तो पण त्यांना असं वाटलं की हाजरासारखा हा पण इथे ठिया मारून बसणार आणि नुसता इथे राणी रासमणीच्या तिथे प्रसाद मिळतोच. हाजरा महाशयमध्ये कुठेतरी काहीतरी डिवोशन होतं, म्हणून भगवान श्रीरामकृष्णांनी त्यांना आपल्या जवळ ठेवलं, पण त्याच्या भावाला बिलकुल जवळ ठेवलं नाही. आणि लागलीच वचनामृतच्या एकदम बिलकुल मला वाटतं बिलकुल पहिल्याच परिच्छेदमध्ये ही घटना आपल्याला वाचायला मिळते. तर यातून एक पहा किती मोठा एक संदेश भगवान श्रीरामकृष्ण आपल्या सर्वांकरता देतात की कर्तव्य सोडून, आणि रामकृष्ण संघाचे वरिष्ठ ज्येष्ठ संन्यासी, आता ते हयातीत नाही, श्रीमद स्वामी भवानंदजी महाराज, त्यांच्या मुखातून हे वाक्य अनेकदा ऐकलेले की कर्तव्य च्युत होऊन कोणी पुढे गेलेला आहे, मी तर कधी असं बघितलं नाहीये. हे ते खूप ठामपणे तसं सांगायचे. तर या घटनेतून आपल्या सर्वांना सुद्धा हा एक फार मोठा संदेश आपल्या पुढे येतो की आपण आपल्या कर्तव्यामध्ये चोख आहोत, पण नक्कीच अजून आपल्याला चोख होण्याची आवश्यकता आहे. या वर्गाची सुरुवात करतानाच आपण ही चर्चा केली की प्रत्येक व्यक्तिमत्व जे ठाकूरांचे त्यागी शिष्य होते, त्यांनी त्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून, त्या वैशिष्ट्याच्या माध्यमातून ठाकूरांची सेवा केली आणि रामकृष्णानंदजी महाराज त्यांना ठाकूरांची व्यक्तिगत सेवा करायला त्यांना त्याच्यामध्ये त्यांची खूपच रुची होती, संस्कारगत रुची ज्याला म्हणतो, आणि इतक्या टोकापर्यंत होती. त्याचे काही उदाहरण बघण्याचा प्रयत्न करूया. आणि हे उदाहरण बघताना आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे बंधू भगिनींनो की ठाकूरांची व्यक्तिगत सेवा केली म्हणजेच त्या भक्ताची भक्ती आहे,
असं आपण समजून घ्यायचं नाही आणि तुम्ही तसं समजून घेणार नाही हे मला पूर्ण विश्वास आहे. का? कारण की आपण जे सुरुवातीला काही उदाहरणं घेतली तर ठाकूरांच्या प्रत्येक शिष्याने, मग तो गृहस्थ असो की त्यागी असो, प्रत्येकाने आपल्या आपल्या रुची वैशिष्ट्याप्रमाणे ठाकूरांची सेवा केली आहे किंवा ठाकूरांनी ती सेवा त्यांच्याकडनं घडवून घेतलेली आहे. शशी महाराजांचं वैशिष्ट्य की त्यांना ठाकूरांची व्यक्तिगत सेवा करायला खूप आवडायचं. म्हणजे इतक्या टोकापर्यंत की अ, काही काळ लोटल्यानंतर मग असं झालं की शशी महाराज बघायचे की तिथे येणारे अनेक भक्तांची आध्यात्मिक उन्नती फार द्रुतगतीने होत आहे, कोणाला दर्शन लाभत आहे, अनेक अनेक प्रकारचे भाव त्यांना होत आहेत. हे सगळं आणि मला काहीच होत नाहीये. तर त्यांनी लागलीच ठाकूरांकडे कळकळीने विनंती केली की ठाकूर मलाही आशीर्वाद द्या की असल्या प्रकारचे भाव मलाही होतील. भगवान श्रीरामकृष्णांनी क्षणाचाही विलंब न करता शशी महाराजांना सांगितलं की अरे, जर त्या प्रकारचे दर्शन जर तुला घडले तर लक्षात ठेव, तू माझी सेवा करू शकणार नाही. त्या प्रकारचे दर्शन जर तुला घडलेत तर लक्षात ठेव की तुला त्या प्रकारची म्हणजे दर्शन घडले तर तू माझी सेवा करू शकणार नाही. आणि हे उत्तर ऐकल्याबरोबर भगवान शशी महाराजांनी ठाकूरांना म्हटलं की मला त्या प्रकारच्या दर्शनाची मला काही गरज नाही. पहा, आध्यात्मिक उन्नती करता शशी महाराज आलेले आध्यात्मिक उन्नती करता शशी महाराज आलेले आहेत श्रीरामकृष्णांकडे. अन्य लोकांची प्रगती होत आहे. अन्य लोकांची जरी प्रगती होत असली आणि त्याच्याकरता विनवणी केल्यानंतर सुद्धा शशी महाराज त्या सगळ्या भावांचा लाभ मला नाही झाला तरी चालेल, पण मला आपली सेवा करायची आहे, अशी त्यांची दृढ भक्ती, त्यांची दृढ सेवा करण्याची इच्छा यातून आपल्याला स्पष्टपणे लक्षात येतं. काही घटना अजून बघूया की त्यातून लक्षात येतं. भगवान श्रीरामकृष्णांना बर्फ खूप आवडायचा आणि अशाच एका उन्हाळ्याच्या काळामध्ये असं घडलं की दुपारी शशी महाराज त्यांच्या भेटीला येत असत, म्हणजे निघाले होते आणि त्यांच्या मनात आलं की ठाकूरांकरता मी थोडंसं बर्फ घेऊन जाऊ. आता तो उन्हाळा आणि आपल्या डोक्यावर एक मोठा बर्फचा तुकडा, आणि मोठा बर्फचा तुकडा का घेतला? कारण की त्यांना 6 मैल पायी चालायचं होतं आणि तेही उन्हामध्ये. तर जाता जाता तो बर्फचा तुकडा वितळून जाऊ नये म्हणून तो मोठा तुकडा त्यांनी इतक्या सुंदर पद्धतीने एखाद्या कापडामध्ये त्याला गुंढाळलं, डोक्यावर ठेवलं आणि भर उन्हामध्ये 6 मैल पायी चालत चालत ते येऊन ठेपतात दक्षिणेश्वरी. ठाकूर बघतात करपलेला चेहरा, सुकून गेलेला, घामाघूम झालेले, आणि त्याच्या तोंडातून ज्याला म्हणतो ना की एकदम ज्याला म्हणतो की एक सुस्कारे निघाले की बापरे, काय केलं या मुलाने. जणू काही जे काही त्रास शशी महाराजांना होत होता त्याची पूर्ण अनुभूती भगवान श्रीरामकृष्णांना होत होती. म्हणून ते तोंडातून तसे ते सुस्कारे निघाले. आणि पण यातून शशी महाराजांची जी ठाकूरांना व्यक्तिगत सेवा करण्याची त्यांची जी तीव्र इच्छा, स्पृहा, हे आपल्याला लक्षात येतं. बृहदारण्यक उपनिषदमध्ये बंधू एक मंत्र आहे. त्या मंत्रामध्ये असं सांगितलंय की जे आत्मसाक्षात्कारी किंवा ब्रह्मसाक्षात्कारी महापुरुष असतात त्यांच्या मुखातून जे काही निघतं ते सत्यच निघतं किंवा सत्य ते घडतं. कधीही असत्य हे होऊ शकत नाही. आणि ठाकूरांच्या मुखातून सुद्धा जे काही निघालंय एक गोष्ट सुद्धा असत्य झालेली नाही आजपर्यंत. अक्षयच्या जन्माच्या वेळेस त्यांच्या मुखातून निघालो की हा मुलगा अल्पायू होणार आहे. रामला दादा म्हणे की तुम्ही काय बोलताय? ठाकूर म्हणतात मी काय करू, आई मला तसं बोलायला सांगतेय आणि खरंच बघतो आपण.
अक्षय किती अल्पायू होता. तसंच दक्षिणेश्वरी असताना ठाकूरांना एक फळ खायची इच्छा झाली, जामरूल त्याला म्हणतात, स्टार फ्रूट. आणि हे फळ फक्त उन्हाळ्यातच पिकत असतं आणि तो हिवाळ्याचा काळ होता. आणि आता हे त्यांच्या मुखातून निघालंय, पहा आपल्या शशी महाराजांची निष्ठा बघा. क्षमा करा, ही घटना काशीपूरची, बरं, दक्षिणेश्वरची नाही आहे, काशीपूरला घडलेली घटना आहे. आणि तोंड स्वच्छ करण्याकरता ठाकूरांना बघ कुठेतरी जांभरूल मला खायची इच्छा होते. तर शशी महाराजांना इतका दांडगा विश्वास की ठाकूरांच्या मुखातून हे निघालंय तर नक्कीच कुठेतरी जवळपास जांभरूल असले पाहिजे. आणि ते ठाकूरांची म्हणजे सेवा करत असताना त्यांना सांगून ते बाहेर पडतात आणि जवळपास थोडंसं ज्याला म्हणतो की तपासतात. आणि बरोबर त्यांना एक असं झाड सापडतं, विचारपूस करत करत जातात की एक झाड असं सापडतं की ते हिवाळ्यात सुद्धा ते तिथे फळ ते पिकतात आणि त्यातले काही फळ ते घेऊन येतात आणि ठाकूर ते ग्रहण करतात. असं म्हणतात की ब्रह्मज्ञानी हे नेहमी सत्य संकल्प असतात. त्यांच्या मुखातून निघालेली कोणतीही गोष्ट कधीही असत्य ठरू शकत नाही. आणि विशेष करून जेव्हा शशी महाराजांच्या संदर्भात आपण चर्चा करत आहोत तर आपल्याला हे लक्षात येतं की त्यांची केवढी निष्ठा, की आता कुठे फळ मिळेल किंवा कुठे जाऊ, उन्हाळ्यात हे फळ तर उन्हाळ्याचं आहे, हिवाळ्यात मिळतं का वगैरे, असं काही कोणत्याही प्रकारची त्यांची काही ज्याला म्हणतो की तक्रार म्हणा किंवा काही जस्टिफिकेशन नाही. ठाकूरांनी म्हटलंय आणि ते मिळणारच. 11 डिसेंबर 1883 भगवान श्रीरामकृष्णांना श्यामपुकूर बाटी, म्हणजे आधी दक्षिणेश्वर पासून त्यांना हलवलं श्यामपुकूर बाटीला, श्यामपुकूर बाटीतून त्यांना हलवलं. श्यामपुकूर बाटीला फक्त 3 महिने होते, कारण की तिथलं जे वातावरण फार कोंदट्ट होतं आणि तिथे त्यांना मुळीच आवडायचं नाही. आणि म्हणूनच त्यांना काशीपूरला हलवण्यात आलं. जवळपास कॅन्सर हा रोग झाल्यानंतर भगवान श्रीरामकृष्ण काशीपूरला 8 महिने त्यांनी निवास केला आहे. आणि बंधू भगिनींनो, हे संपूर्ण 8 महिने शशी महाराज फक्त काही कामानिमित्तच बाहेर पडायचे, अदरवाईज ते मुळीच बाहेर पडायचे नाही. संपूर्ण 8 महिने ते त्या काशीपूर उद्यानाच्या बाहेर, म्हणजे समजा डॉक्टराला बोलवायला जायचं असेल किंवा तत्सम काही किंवा ठाकूरांकरता काही पथ्य आणायचं असेल तर ते जायचे. अन्यथा त्यांनी पूर्ण 8 महिने कधी पण त्या काशीपूर गार्डन हाऊसच्या बाहेर त्यांनी स्वतःहून कधी पाऊल ठेवलं नाही. ही फार मोठी गोष्ट आहे, कारण की साधारणपणे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे इतर जे त्यागी शिष्य त्यांना कुठे जावं लागायचं. पण शशी महाराज, मी जो मुद्दा आज निवडला आहे बंधू भगिनींनो, मुद्दाम तो हाच निवडला आहे की पहा, प्रत्येक शिष्याचं एक वैशिष्ट्य असतं आणि त्या वैशिष्ट्याच्या माध्यमातूनच या सगळ्या त्यागी शिष्यांनी ठाकूरांची सेवा केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये विशेष करून शशी महाराज त्यांना ठाकूरांची व्यक्तिगत सेवा करायला हे इतकं, म्हणजे त्यांना मनापासून ते भावायचं आणि त्यांनी तसं केलं सुद्धा. आणि ज्या एका मुख्य मुद्द्याकडे सगळ्यांचं लक्ष वेधू इच्छितो की फक्त ठाकूर जीवित असतानाच नव्हे, भगवान श्रीरामकृष्णांनी 1800 जेव्हा त्यांनी देह सोडला 1886, त्याच्यानंतर सुद्धा सतत त्यांनी जी सेवा केली म्हणजे ठाकूरांच्या अस्थीची, ती त्याचप्रमाणे केली की जणू काही ठाकूर जिवंत आहेत. हा त्यांचा व्यक्तिमत्वाचा एक विशिष्ट, एक खूपच वैशिष्ट्य. आपल्या सर्वांना माहिती आहे की ठाकूरांनी देह सोडल्यानंतर हे सगळे वराहनगर मठात राहू लागले. जेव्हा भगवान श्रीरामकृष्णांनी देह सोडला तर काही शिष्य घरी परतले. शशी महाराज सुद्धा 2 दिवसाकरता घरी गेले आणि लागलीच 2 दिवसांनंतर परत येऊन वराहनगर मठामध्ये येऊन त्यांनी ठाकूरांची सेवा सुरू केली. आणि पहा, 1886 ते 1897
तब्बल 11 वर्ष जर त्यांची अस्वस्थ असतील त्या दिवशीच ते पूजा नाही करायची त्या अस्थींची. अदरवाईज हे 11 वर्ष त्यांनी म्हणजे काही काळ वराहनगर मठामध्ये, काही काळ आलम बाजार मठामध्ये त्यांनी सतत ठाकूरांची त्या अस्थींची पूजा आणि त्यांची ती सेवा जसे ठाकूर जिवंत असताना करायचे. सकाळी 4 वाजता उठून त्या अस्थींचं त्या तिथे ठाकूर कडुलिंबाच्या काडीने हे करायचे, दात घासायचे. तर आदल्या रात्री एक संध्याकाळीच ते एक छोटीशी काडी तोडून आणि त्याला धुवून त्याचा एक कोपरा व्यवस्थित कुटून म्हणजे ठाकूरांच्या त्यांना त्रास व्हायला नको, ह्या सगळ्या गोष्टी जसे ठाकूर जिवंत असताना करायचे त्याच्यानंतर सुद्धा 11 वर्षापर्यंत सतत त्याच पद्धतीने. आणि चेन्नईमध्ये गेल्यानंतर सुद्धा, मद्रासला गेल्यानंतर सुद्धा जेव्हा त्यांनी ते हे केलं, ठाकूरांची जी श्राईन छोटीशी तयार केली, तिथे सुद्धा त्याच पद्धतीने की सकाळी 4 वाजता त्यांना उठवणं, त्यांना ते सकाळी उठल्याबरोबर कडुलिंबाची काडी देणं, पाणी देणं, त्यांची ती पूजा, 11 वाजताचा भोग, क्षमा करा 8:30 वाजताचा फळभोग, हे सगळं जसं ठाकूर हयातीत असताना करायचे तसं बिलकुल सतत ते करत होते. मी हा मुद्दा म्हणजे विशेष करून त्यांचा हा मुद्दा का मांडतोय की पहा, हे व्यक्तिगत सेवा याच्या माध्यमातून रामकृष्णानंदजी महाराजांनी पहा कुठून सुरुवात केली आणि कुठे जाऊन पोहोचले. आणि त्यांच्याबद्दल जे एक विशेष अजून सांगायचं म्हणजे की चेन्नईमध्ये असताना, मद्रासमध्ये असताना अनेकदा त्यांना पैशामुळे इतक्या समस्यांना सामोरे जावं लागायचं की आज तर ठाकूरांना भोग काय द्यायचा आहे. पण प्रत्येक वेळेस असं व्हायचं की म्हणजे आता बिलकुल भोगाची वेळ आलेली आहे आणि काहीच नाही, आणि बिलकुल 5 मिनिटं आधी कोणी ना कोणी भक्त यायचा आणि काही ना काही ठाकूरांकरता घेऊन यायचा. एकदा तर म्हणजे कळसच झाला होता की त्यांना असं वाटायचं की ठाकूर माझी परीक्षा बघत आहेत. आणि कधी कधी त्यांचं प्रेमाचं भांडण सुद्धा व्हायचंय. ती घटना सुप्रसिद्ध आपल्याला माहितीच आहे. फक्त आज प्रसंग आहेत आणि महाराजांचा आज आविर्भाव दिवस आहे, तर ती घटनेचा उजळणी करायला काहीच हरकत नाही की दुपारी 4च्या भोगाला काहीच उपलब्ध नव्हतं. 3 वाजता त्यांना सांगण्यात आलं होतं आणि मठात पैसा नाही, इतका पण नाही की ठाकूरांकरता काही आणून काही त्यांना नैवेद्य दाखवण्यात येईल. मग काय करायचं, तर त्यांनी आवेशामध्ये ठाकूरांना म्हटलं की आज जर तुम्ही माझी परीक्षा बघण्याचा प्रयत्न म्हणजे तुम्ही जर विचार करत असाल तर लक्षात ठेवा की त्या मरीना बीचची वाळू मी आणणार आणि त्याचं नैवेद्य तुम्हालाही दाखवणार आणि मी सुद्धा ग्रहण करणार. आणि खरंच त्यांची ती ताकद होती. जर म्हणजे तसं काही ठाकूर होऊ देणार नव्हते, पण त्यांची ती एक उद्दाम त्यांची ती भक्ती होती. आणि असं करून ते ध्यानाला बसले आणि बरोबर 3:45 वाजता एक माजी विद्यार्थी म्हणजे एक वर्ष आधीच त्यांच्याकडे शिकणारा तो काहीतरी ठाकूरांकरता काहीतरी सुखे मेवे आणि दूध वगैरे घेऊन आणि काही डोनेशन घेऊन आला आणि ते सगळं लागलीच तूप वगैरे सगळं घेऊन आला. लागलीच ठाकूरांकरता काही त्यांच्या भोगाकरता काही तयार करण्यात आलं आणि ठाकूरांना भोग दाखवला. या सगळ्या गोष्टीतून आपल्याला हेच लक्षात येतं बंधू भगिनींनो की शशी महाराजांची ठाकूरांच्या व्यक्तिगत सेवेची निष्ठा, आणि फक्त व्यक्तिगत सेवेची निष्ठाच नव्हे तर त्यांच्या विचारांचा प्रसार व्हावा, विशेष करून मद्रासमध्ये, तमिळनाडूमध्ये, दक्षिण भारतामध्ये. आज दक्षिण भारतामध्ये आज इतके केंद्र आज आपल्याला बघायला मिळतात. विशेष करून आंध्रची गोष्ट मी सांगू इच्छितो, कारण की तिथे जवळपास 200च्या वरती तेलंगणा आंध्रमध्ये प्रायव्हेट सेंटर्स काम करत आहेत. तर या सगळ्याची जी पायाभरणी कोणी केली आहे, ही सगळी पायाभरणी जर केली आहे तर ही शशी महाराजांनी जे चेन्नईमध्ये काम केलेलं आहे, राजा महाराजांची तिथे भेट, आपल्या माताजींची भेट, त्याच्यामुळे आज ही सगळी भरभराटी आपल्याला साऊथ इंडियामध्ये बघायला मिळत आहे. त्यांच्या त्या म्हणजे फक्त ठाकूरांच्या व्यक्तिगत सेवाची निष्ठाच नव्हे तर जॉर्ज टाउनची जी घटना ती पण सुप्रसिद्धच आहे.
पण त्याची मी उजळणी करू इच्छितो की चेन्नईमध्ये असताना ते वर्ग घ्यायला जायचे आणि असे महिनोन महिने लोटलेले आहेत की जिथे वर्ग घ्यायला जायचे म्हणजे एकेका आठवड्यामध्ये 11 वर्ग त्यांना घ्यावे लागत असे. म्हणजे ऑलमोस्टली तो वन मॅन शोच होता, कारण की त्यांच्याकडे सच्चिदानंदी नावाचे एक त्यांचे असिस्टंट होते. पूजा स्वयंपाक सगळं करून आणि संपूर्ण त्या मद्रास शहरामध्ये 11 ठिकाणी वर्ग घेणे आठवड्यात, असं महत्कार्य केलं आहे. आणि जॉर्ज टाउनची जी घटना की ते वर्ग घ्यायला निश्चित वेळी पोहोचले आणि तिथे एक पण भक्त नाही ऐकणारा. जवळपास 1.25 तास त्यांनी वाट बघितली. सच्चिदानंदजी महाराज लिहितात 1.25 तासानंतर त्यांनी पूर्ण 1 तास त्यांचा जो विषय ठरला होता त्याच्यावरती व्याख्यान दिलं आणि मग ते बाहेर पडले. बाहेर पडल्यानंतर ते सच्चिदानंदजी महाराज ते असिस्टंट ते विचारतात की महाराज तिथे कोणीच नव्हतं आणि तरीसुद्धा तुम्ही वर्ग घेतला. तर तेव्हा ते म्हणतात की पहा, दिलेल्या वचनाला मी म्हणजे त्याला पालन करण्याकरता मी माझ्या कमिटमेंट येते आणि ते कमिटमेंट मी पूर्ण करायला इथे आलेलो आहे. ठाकोरांनी जर कोणाला नाही पाठवलं त्यात मी काय करणार, पण मी माझा जो एक शब्द दिलेला आहे की मी इथे वर्ग घेणार ते पालन करण्याकरता मी इथे आलो होतो. पहा, या प्रत्येक घटनेतून त्यांची एक ठाकोरांप्रती जबरदस्त निष्ठा हीच आपल्या समोर येत आहे. आदर्शाशी कधी पण कॉम्प्रोमाइज नाही करणं आणि आलेल्या कितीही खडतर परिस्थितीला सामोरे जाणं. संपूर्ण त्यांचा 11 वर्षाचं जे जीवन जे त्यांनी 14 वर्षाचं जीवन जे त्यांनी चेन्नईला घालवलं, मद्रासला, हे त्याचं एक बिलकुल सगळ्यात मोठी पावती आहे. एक प्रसंग तर फारच विकट आला होता. आईस हाऊस तिथे शशी महाराज राहायचे. एक खोलीमध्ये ठाकूरांना बसवलं होतं, एका खोलीत ते आणि सच्चिदानंदजी राहायचे. आणि बिलिगिरी अय्यर हे ठाकूरांचे भक्त, त्यांच्या मालकीचा हा आईस हाऊस होता. आणि वर्गामध्ये शशी महाराज सतत त्याग आणि वैराग्य, ज्यांना ईश्वर लाभ करायचा त्यांना त्याग करावा लागेल, वैराग्य आपल्या हृदयात बाळगावं लागेल, हे सतत सांगायचे. आता हे सतत ऐकल्यानंतर त्या बिलिगिरी अय्यर त्यांच्या घरातले युवा मुलं त्यांचं डोकं बिघडतं की काय अशी एक भीती त्यांना वाटू लागली. आणि ते फार मोठं प्रस्थ होतं चेन्नईचं त्यावेळेस. आणि त्यांनी एक निरोप पाठवला एका दुसऱ्या भक्ताच्या मार्फत की तुम्ही फार जास्त त्याग वैराग्य बोलू नका, हे आमचे मुलं कदाचित बिघडतील वगैरे. आता पहा, शशी महाराजांपुढे केवढी मोठी पंचायत. म्हणजे तशी पंचायत नव्हतीच, कारण की ज्या घरात ते राहत होते ते त्याचे मालक कोणतं, बिलिगिरी अय्यर. ते म्हणतात ते तुम्ही असं बोलू नका. त्यांचं नाही ऐकलं तर काय पाळी येईल काही माहीत नाही. पण स्पष्टपणे एकाही क्षणाचा विलंब न करता शशी महाराजांनी स्पष्टपणे त्या भक्तांच्या मार्फत त्या बिलिगिरी अय्यरांना हेच कळवून दिलं की पहा, ज्या शिकवणी मी ठाकूरांकडून शिकलेलो आहोत, जे आदर्श भगवान श्रीरामकृष्णाच्या जीवनात मी साक्षात बघितलेलं आहे आणि ज्या आदर्शांनी मी प्रेरित झालेलो आहे, मी तेच सांगणार. ज्यांना जे करायचंय ते करायला मोकळे आहेत. राहिला प्रश्न ठाकूरांचा, मी तर झाडाखाली पण राहू शकतो आणि ठाकूरांची सोय नक्कीच ठाकूर कुठेतरी करतील. इतका सुस्पष्ट हा संदेश बिलिगिरी अय्यरपर्यंत जातो. बिलिगिरी अय्यर माघार घेतात, त्यांना आपली चूक समजते. पण इथून आपल्याला हे लक्षात येतं बंधू भगिनींनो की पहा, इतक्या खडतर परिस्थितीमध्ये सुद्धा आपले शशी महाराज आपल्या आदर्शापासून थोडेही विचलित होत नाही. दक्षिण भारतामध्ये अनेक ठिकाणी ते फिरतात. चेन्नईचं जुनं मंदिर आपल्या लोकांनी बघितलं असेल की तिथे कसं राजा महाराजांच्या प्रेरणेने तिथे ते मंदिर बांधण्यात येतं आणि भरीव काम असं शशी महाराजांनी दक्षिणमध्ये केलं, ज्याच्यामुळे की आज आपण बघतो की संपूर्ण 4 राज्यांमध्ये आज श्रीरामकृष्णांचा विचारांचा
त्यांच्या शिकवणीचा केवढा प्रचार प्रसार होत आहे. फार अल्पायू असे शशी महाराज होते. त्यांना डायबिटीज आणि दुर्दैवाने ट्युबरक्युलोसिस हे झालं आणि त्यावेळेस ट्युबरक्युलोसिस हे पूर्णपणे ज्याला म्हणतात की इनक्युरेबल होतं, त्याचा काही उपचार नव्हता. आणि मग तिकडे बेलूर मठाच्या आज्ञेने त्यांना लागलीच उपचाराकरता कलकत्त्याला बोलवलं. जे काही त्यावेळेस उपचार शक्य होतं त्याची सगळी तजवीज करण्यात आली. पण त्यांना कळलं होतं की आता माझे दिवस मोजके आहेत. माताजीप्रती त्यांची खूप श्रद्धा होती. आपली शेवटची इच्छा त्यांनी प्रकट केली की मला माताजींना भेटायचं आहे म्हणून. माताजी तेव्हा जयराम बाटेला होत्या, पण माताजी येऊ शकल्या नाही. त्याचं एकमेव कारण की कसं शक्य आहे जगतजननीला की त्यांनी आपल्या प्राणप्रिय मुलाला तो प्राण सोडणार आणि त्यावेळेस त्यांनी तिथे उपस्थित व्हावं. माताजींनी त्यांचं येणं झालं नाही. त्यांचं येणं झालं नाही आणि इकडे 21 ऑगस्ट 1911 रोजी 1:10 भगवान श्रीरामकृष्णांच्या त्यांच्यावरती अपार निष्ठा असणाऱ्या त्यागी शिष्यांनी आपला देह सोडला. ही बातमी कळल्याबरोबर माताजींचं वाक्य आहे की जणू काही माझी कंबरच मोडली. असं म्हणून माताजींनी खूप आक्रोश केला. पण ही तर जगाची रीतच आहे. आपण जिथून सुरुवात केली होती बंधू भगिनींनो की ठाकूरांचे प्रत्येक शिष्य, मग ते गृहस्थ असोत की त्यागी असोत, प्रत्येकाने आपल्या आपल्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून ठाकूरांची अपार सेवा केलेली आहे. त्यांचे आशीर्वाद, त्यांची कृपा, त्याचा लाभ करून घेतलेला आहे. आणि आपण सर्वसुद्धा आपल्या आपल्या प्रकृतीप्रमाणे, आपल्या आपल्या कॅपॅसिटीप्रमाणे तेच करण्याचा प्रयत्न करत आहोत. तर शशी महाराजांची ही भगवान श्रीरामकृष्णांची व्यक्तिगत सेवा करण्याची ही त्यांची वृत्ती, त्यांची ती निष्ठा आपल्या सर्वांना सुद्धा लाभो. त्यांचे आशीर्वाद आपल्या सर्वांना लाभो, जेणेकरून त्यांची जी एक जबरदस्त निष्ठा ठाकूरांप्रती होती, ज्याच्यामुळे त्यांनी मोक्ष किंवा ठाकूरांचे दर्शन प्राप्त त्यांना झाले, ते आम्हाला सुद्धा ती निष्ठा प्राप्त हो अशी प्रार्थना त्यांच्या चरणी करून, भगवान श्रीरामकृष्णांच्या चरणी, माताजींच्या चरणी, स्वामीजीच्या चरणी वंदन करून मी माझ्या वाणीला इथेच विराम देतो. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.